हे झाड आहे, छोटं झाड आहे, आपल्याला काही खूप मोठं झाड नाही. जसं आता आपल्या इकडे मोठं झाड दिसतोय, समोरच्या बाजूला मोठी झाडं दिसतात आपल्याला, किंवा इकडे एक मोठं झाड दिसतं, तसं हे झाड मोठं नाही, हे झाड छोटं आहे. पण छोटं झाड असलं तरीसुद्धा त्याला आपल्याला मुळं दिसतात, त्याचे पानं दिसतात आपल्याला. आपण वनस्पतीचे अवयव बघत असताना आपण वनस्पतीचे अवयव काय बघितलं तर पहिल्यांदा मूळ पाहिलं आपण, मग हा खोड आहे आपला त्याच्यावरचा, नंतर हे पानं आहेत. आता या वनस्पतीला फूल नाही आणि फळ नाही, पण मूळ, खोड आणि पान हे आपल्याला वनस्पतीचे या ठिकाणी अवयव दिसतात. आता आज आपण जे शिकत आहोत ते मुळांचे प्रकार बघतो आपण, म्हणजे वनस्पतीला आधार देण्याचं जे काम आहे ते मुळं करतात. म्हणजे आता आपण इथं जर पाहिलं तर या ठिकाणी माती पकडलेल्या बघा जरा तुम्हाला, हे जे माती आहे ते मुळांनी पकडून ठेवलेलं, म्हणजे जे जमिनीमध्ये मुळं खूप खोलवर जातात आणि ते काय करतात तर वनस्पतींना आधार देतात. जसे आपले पाय आहेत ते आपल्याला पाय काय करतात, आधार देतात. जर पाय नसतील तर आपण उभेच राहू शकत नाही. तसे वनस्पतीची मुळं जे आहेत ते वनस्पतीची मुळं आपल्याला काय करतायत तर आधार देतात. मागे पुढं बघत जा, साधे पियाचं पटकन, आणि सतत सतत पण नका बघू. आता इथे बघा तुम्हाला मूळ दिसतात. हे मुळं काय करतात तर वनस्पतीला आधार देतात. ते जमिनीमध्ये खूप खोलवर जातात, जमिनीमध्ये ते खूप खोलवर जातात आणि वनस्पतीला आधार देण्याचं काम करतात. जर मुळंच जर नसते तर हे झाड उभं राहू शकत नाही, ते काय करेल, मरून जाईल, मुळं ते जगणारच नाही झाड. आता या वनस्पतीमध्ये काही मुळं जे दिसतात बघा तुम्हाला, ते जाड दिसतात आणि मोठे दिसतात मुळं. त्यालाच आपण काय म्हणतो, जे मोठी मुळं जे दिसतात त्याला आपण काय म्हणतो, सोटमूळ म्हणतात. ही मुळं खूप खोलवर जातात. म्हणजे आता हे जे वनस्पती दिसते आपल्याला इथे या ठिकाणी, आंब्याचं झाड आहे, आंब्याची मुळं जी असे जमिनीमध्ये खूप खोलवर असे पसरलेले तुम्हाला पाहायला मिळते. आणि जेवढं झाड मोठं तेवढं त्याची मुळं ही मोठी असतात, हे लक्षात घ्या. सोटमूळ आहे आपला. नंतर त्या मुलावरतीच बघा जरा बारीक बारीक असे केसात पण तुम्हाला दिसतात बघा जरा, याला आपण काय म्हणालो होतो, मूलरोम म्हणालो आपण. बारीक बारीक आहेत ते. पण माझा ती म्हणा की तुम्ही सर ह्याचा का उपयोग होता, ते हे सुद्धा वनस्पतीला आधार देण्याचं काम करतात. जमिनीमधून क्षार आणि पाणी शोषून घेतात आणि झाड जगवण्याचं काम ही मुळं करतात. मुळं जर नसतील तर ते झाड जगणारच नाही. आणि मग ही मुळं जमिनीमध्ये खूप खोलवर जातात, त्याने इजा पोचू नये किंवा मुळं व्यवस्थितरित्या राहावीत आणि त्या वनस्पती छान पद्धतीने जगावी, यासाठी या मुळांवरती काय असते, एक टोपी असते आणि त्याला आपण काय म्हणतो, मूळ टोपी असं आपण म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, मूळ टोपी. म्हणजे निसर्ग किती चमत्कारिक आहे बघा, की निसर्गाने प्रत्येकाला काही ना काहीतरी देणगी दिलेली आहे. जसं आपल्याला 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, मग तसं वनस्पतीने काय दिलं तर मुळं दिली. मुळं जर नसती तर जमिनीमधून पाणी आणि क्षार शोषूनच घेतलं नसतं, आणि पाणी आणि क्षार शोषून घेतलं नाही तर जगणार कसे. विचार करूया, आपल्याला भूक लागते, आपण काय करतो, अन्न खातो. आपण काय करतो, अन्न खातो. आपण 4 दिवस आपण जेवलोच नाही, अन्न खाल्लंच नाही तर काय होईल बघा जरा, आपण फार काळ तग धरू शकणार नाही. आपण लगेच निरुत्साही होणार, हळूहळू आपल्या शरीरातला त्राण कमी होणार, आपली ऊर्जा कमी होणार, आणि एक वेळ अशी येईल की कदाचित आपल्याला उठता पण येणं अशक्य होईल. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनेक बदल या अन्न न घेतल्यामुळे होतात. तसंच जर ह्या वनस्पतीने जर अन्न घेतलं नाही तरी वनस्पती जगणारच नाही. इथे लक्षात ना तुमच्या. म्हणून हे मुळं फार महत्त्वाचे आहेत. आता या वनस्पतीला जी पानं आहेत ते पानांचा सुद्धा वापर त्यांना होतो. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून, प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. माणूस स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. विघ्नेश फोटो पण घ्या. माणूस स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. आपल्याला कुठून तरी अन्न तयार केलेलं असतं, ते आपण बनवतो आणि खातो. आपलं अन्न पोटातल्या पोटात तयार होतं नाही. वनस्पतीला असं तुम्ही बघितलं काय की कोणीतरी आलं आणि वनस्पतीला खायला दिलं आणि मग वनस्पती जगली. म्हणजे आता माझ्या घरामध्ये उद्या समजा भाजी बनवली भेंडीची, मी या झाडाजवळ आणून ठेवली, खा रे भेंडी, खा रे भेंडी, तर खाणार आहे का ते भेंडी? नाही खाणार. म्हणजे वनस्पतीला बाहेरचं अन्न चालत नाही. वनस्पती स्वतःचं अन्न काय करते, स्वतःच तयार करते. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतःच तयार करते. त्यासाठी इतर कुठं जावं लागत नाही. प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून, म्हणजे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून वनस्पतींची पानं ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता एक खोड आहे, खोडसुद्धा काय करतं, वनस्पतीला आणि त्या फांद्यांना आधार देतो. आता विचार करा, हा जर खोड जर नसता आपला तर ह्या फांद्या कशा आल्या असत्या त्याला. ह्या ज्या काही फांद्या आलेल्या आहेत त्या फांद्या कशावरती आहेत, खोडावरती. विघ्नेश बसतात.